नमस्कार, मी सविता किचनमधून तुमचं स्वागत करत आहे। तर आज आपण बनवणार आहे चिवच्या भाजीपासून वडी। तर चला न वेळ घालवता रेसिपीला सुरुवात करूया। चला तर रेसिपीला सुरुवात करण्याआधी आपण बघणार आहोत साहित्य। तर साहित्यामध्ये आहे हे बघा, ही आहे चिवची भाजी, 1 वाटी बेसन, तांदळाचं पीठ 1 वाटी, लाल तिखट, जिरा पावडर, मीठ, लसूण हिरवी मिरचीची पेस्ट, कोथिंबीर आणि कढीपत्ता। तर हे बघा, ही आहे चिवची भाजी आणि हे चिवची भाजी अशी असते लहान लहान पानाची। या भाजीला मी छान निवडून घेतलेला आहे आणि 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुतलेला आहे आणि अशी लहान लहान कापून सुद्धा घ्यायची आहे। आता या भाजीमध्ये आपल्याला सोडायचं आहे बेसन आणि तांदळाचं पीठ। ही 1 वाटी बेसन, तांदळाचं पीठ, हिरवी मिरचीचा ठेचा, लसूण हिरवी मिरची बारीक केलेली, जिरा पावडर, आपल्या आवडीनुसार तिखट, थोडी हळद, कढीपत्ता आणि कोथिंबीर। आता हे सर्व जिन्नस आपण मिक्स करून घ्यायचं आहे। तर हे बघा, आपण थोडं यामध्ये हिंग सोडणार आहे आणि चवीपुरतं मीठ। आणि आता याचा आपल्याला गोळा तयार करायचा आहे। भाजी ओली असल्यामुळे सध्या मी यामध्ये पाणी सोडलेलं नाही, तर आपल्याला याच्यामध्ये पाणी थोडंसं सोडून याचा गोळा तयार करायचा आहे। हे गोळा आता छान नरम झालेला आहे आणि आता आपल्याला याचे लांब लांब असे गोळे करून घ्यायचे आहे। हे बघा, या पद्धतीमध्ये आता हे लांब गोळे आपण तयार केलेले हे आपल्याला गरम पाण्यावर आपल्याला वापरून घ्यायचे आहे। हे बघा, इकडे मी गरम पाणी केलेलं आहे आणि पीठ गाळणी यावर ठेवलेली आहे। तर हे आपण तयार केलेले गोळे यावर आपल्याला वाफवून घ्यायचे आहे। अशा पद्धतीने। आणि आता याला आपण झाकण ठेवायचं आहे। छान वाफलून झालेले आहे। आता आपण गॅस बंद करायचा आणि हे उतरवून घ्यायचं आणि याला 5 मिनिटं थंड होऊ द्यायचं आहे। तर हे बघा, हे लांब गोळे आपण छान 10 मिनिटं गरम पाण्यावर वाफलून घेतलेले आहेत आणि छान थंड झालेले आहेत, ते गार झालेले आहेत। आणि आता आपल्याला याला कट करून घ्यायचं आहे, म्हणजेच याच्या वड्या आपल्याला पाडून घ्यायच्या आहेत। हे बघा, अशाच पद्धतीने आपल्याला सर्व वड्या पाडून घ्यायच्या आहे आणि तेलामध्ये फ्राय करून घ्यायच्या आहे। तुम्हाला ही एक वेगळी पद्धत दाखवणार आहे। कट केल्यानंतर तुम्ही ह्या पद्धतीने तुम्ही वडी तयार करू शकता। हे बघा, वाटीने या पद्धतीचे तुम्ही वडी तयार करून फ्राय करू शकता।
तर हे बघा, आपण तयार केलेली आहे चिवच्या भाजीची वडी आणि ही वडी एकदम मस्त झालेली आहे आणि कुरकुरीत झालेली आहे. मी तुम्हाला दाखवते. हे बघा, कसा मस्त कुरकुरीत असा आवाज येत आहे आणि खाण्यासाठी सुद्धा एकदम स्वादिष्ट चविष्ट अशी ही वडी तयार झालेली आहे. तर तुम्ही सुद्धा ही चिवच्या भाजीची वडी नक्कीच तुमच्या घरी तयार करून बघा. तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली आम्हाला नक्कीच कमेंट करा आणि आपल्या या व्हिडिओला, आपल्या या रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.